नमस्कार. कधी विचार केलाय का की या भन्नाट सर्जनशील कल्पना येतात कुठून? हे एक गूढच आहे नाही का? आज आपण याच गूढाचा उलगडा करणार आहोत. दोन खूप इंटरेस्टिंग संकल्पनांच्या मदतीने, स्फूर्ती आणि प्रतिभा. चला तर मग सुरुवात करूया. आणि मला खात्री आहे असा अनुभव आपल्या सगळ्यांना कधी ना कधी नक्कीच आला असेल, हो ना? म्हणजे बघा, आपण आपलं काहीतरी वेगळंच काम करत असतो आणि अचानक डोक्यात एक कल्पना येते, एकदम विजेसारखी. आज आपण नेमक्या ह्याच अनुभवाच्या मुळाशी जाणार आहोत. तर ही जी अचानक येणारी ऊर्जा आहे ना, तिलाच म्हणतात स्फूर्ती. ही एक अशी मानसिक अवस्था आहे जी खूप तीव्र असते, उत्स्फूर्त असते. खरं तर हीच आहे ती क्रिएटिव्हिटीची पहिली ठिणगी. आणि आज आपण याच ठिणगीचा मागोवा घेणार आहोत. ठीक आहे, मग ही स्फूर्ती नेमकी असते तरी कशी? चला, आपल्या पहिल्या भागात आपण याच अनपेक्षित क्षणाचं स्वरूप जरा जवळून पाहूया. स्फूर्तीबद्दल बोलायचं झालं तर तिची 3 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे ती अनपेक्षित आहे, दुसरी उत्स्फूर्त आणि तिसरी ती क्षणिक आहे. म्हणजे ती कधी येईल, कशी येईल यावर आपलं काहीही कंट्रोल नसतो. येते आणि तितक्याच वेगाने निघूनही जाते. आणि बघा, ही विजेची उपमा किती परफेक्ट बसते इथे. जसं आपल्याला माहीत नसतं की आकाशात वीज कधी चमकेल, अगदी तसंच स्फूर्तीचं क्षणाचं आहे. तो कधीही येतो आणि एका क्षणात सगळं काही उजळून टाकतो. पण जशी वीज चमकून नाहीशी होते, तशीच ही स्फूर्तीसुद्धा. म्हणूनच याला म्हटलंय क्षणात नाहीसे होणारे दिव्यभास. आणि म्हणूनच हा क्षण खूप मौल्यवान आहे आणि तेवढाच निसरडा. त्याला पकडून ठेवणं हेच खरं कौशल्य आहे. पण एक प्रश्न आहे, फक्त ही एक ठिणगी पुरेशी आहे का? तर नाही. या ठिणगीला एका मोठ्या गोष्टीची जोड लागते आणि ती गोष्ट म्हणजे प्रतिभा. आता प्रतिभा म्हणजे काय? तर प्रतिभा म्हणजे आपलं जन्मजात कौशल्य, आपली बुद्धी आणि महत्वाचं म्हणजे अनेक वर्ष अभ्यास करून, सराव करून आपण जे ज्ञान मिळवतो ते सगळं. बघा, स्फूर्ती जर समुद्रावरची एक चंचल लहर असेल, तर प्रतिभा म्हणजे तो खोल, शांत समुद्रच आहे. आणि या दोघांमधलं नातं समजून घ्यायला ही उपमा एकदम बेस्ट आहे. विचार करा, प्रतिभा म्हणजे दारुगोळ्याने खच्चून भरलेलं एक कोठार आणि स्फूर्ती म्हणजे ती छोटीशी ठिणगी जी या दारुगोळ्याला पेटवते. आता बघा, ठिणगी नसेल तर तो दारुगोळा तसाच पडून राहील आणि जर दारुगोळाच नसेल तर एकट्या ठिणगीचा काय उपयोग? काहीच नाही. ओके, तर आता पुढे बघूया की ह्या दोन शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा नेमकी काय किमया घडते. या दोघांमधला फरक आपण अजून सोपा करून पाहू. एका बाजूला आहे स्फूर्ती, जी लहरी आहे, क्षणिक आहे, तर दुसऱ्या बाजूला आहे प्रतिभा, जी स्थिर आहे, टिकणारी आहे. स्फूर्ती म्हणजे एक अचानक आलेली ठिणगी, तर प्रतिभा म्हणजे आपण वर्षानुवर्षे घासून पुसून तयार केलेलं कौशल्य. एक आहे अचानक उसळलेला झरा, तर दुसरा आहे ज्ञानाचा अथांग साठ. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय? तर प्रतिभेची जोड नसेल तर स्फूर्ती म्हणजे फक्त एक चमकून जाणारी वीज जी तशीच वाया जाईल. आणि दुसरीकडे प्रतिभा आहे पण स्फूर्तीची ठिणगीच नाही, तर ते म्हणजे ठिणगीची वाट बघत बसलेलं इंधन. याचा अर्थ एका महान कलाकृतीसाठी हे अगदी दोन्हीही तितकेच आवश्यक आहे. ठीक आहे, हे तर कळलं. पण मग पुढचा प्रश्न हा आहे की या दोन शक्ती एकत्र येऊन एखादी मोठी अजरामर कलाकृती, समजा एखादी कादंबरी किंवा महाकाव्य, हे कसं काय निर्माण होतं? बरं, तर ही प्रोसेस होते कशी? चला स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात आधी येतो तो स्फूर्तीचा एक आवेग, एक जबरदस्त कल्पना. मग त्याला जोड मिळते प्रतिभेची, म्हणजे आपल्या कौशल्याची आणि ज्ञानाची. मग सुरू होतो खरा खेळ, तो म्हणजे स्थिर अभ्यास आणि सराव. यातून त्या कल्पनेला हळूहळू आकार मिळतो आणि मग कुठेतरी जाऊन एक महाकाव्यासारखी मोठी कलाकृती तयार होते. म्हणजे हे स्पष्ट आहे की हे सगळं फक्त एका स्फूर्तीच्या झटक्यात होत नाही. आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या सगळ्याचा आपल्यासाठी नक्की अर्थ काय? तो एक क्षण पकडणं हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण अगदी सोपं आहे. क्रिएटिव्हिटीचा जो आवेग असतो ना, ती प्रेरणा, ती फक्त काही क्षणांपुरती असते. ती येते आणि निघून जाते. म्हणून खरं कौशल्य कशात आहे? तर तो क्षण ओळखण्यात आणि त्याला पटकन पकडण्यात. कारण एकदा का तो क्षण निसटला ना, तो परत येत नाही. आणि तो क्षण पकडण्याचे फायदे काय? तर सगळ्यात पहिलं, आपल्या कलाकृतीमध्ये एक अस्सलपणा येतो.
आपल्या अनुभवाला एक युनिक आकार मिळतो. असं म्हणतात की स्फूर्तीच्या अवस्थेत जी कला निर्माण होते ती बहुतेक वेळा सर्वोत्तम असते. आणि इतकंच काय, कधीकधी तर कलाकाराला स्वतःलाच प्रश्न पडतो, अरे, हे खरंच मी बनवलंय का? तर थोडक्यात सांगायचं झालं तर खरी प्रतिभा ही फक्त ठिणगी येण्याची वाट बघण्यात नाहीये, तर ती ठिणगी पडल्या पडल्या पेट घेता यावा ह्यासाठी आपलं सुकं गवत म्हणजे आपली तयारी तयार ठेवण्यात आहे. म्हणजेच काय, तर आपली प्रतिभा आणि आपला अभ्यास नेहमी तयार असायला हवा. आणि मग हा सगळा विचार केल्यावर एक प्रश्न उरतोच. स्फूर्तीचा तो मौल्यवान निसटता क्षण पकडण्यासाठी आपण स्वतःला नेहमी तयार, नेहमी सज्ज कसं ठेवू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?